हे भगवान. अशा प्रकारे फायनली महाबळेश्वरमध्ये येऊन पोचलो आहे. आता वाजतायत दुपारचे 12:30 आणि आपल्या गाड्या इथे लाईनअप झाल्यात. आणि हे आपलं हॉटेल आहे, निसर्ग हॉटेल. चला स्विमिंग पूलची मजा घेऊ. परत 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 चला स्विमिंग पूलमध्ये पोहून आता जाऊया जेवायला. निसर्ग इथे पाहते पाण्यामध्ये नाव निसर्ग हॉटेल. हे आपलं हॉटेल आहे, छान आहे हॉटेल. निसर्ग. चला आता झाला आमचा लंच टाईम. जेवणाला चिकन, बाजरीची भाकरी. तू काय व्हेज घेतलेस? नाही, रस्सा आणि भाकरी खातोय. आणि मिलिंद खातोय चिकन. रुपेश पण खातोय चिकन आणि मी पण खाणार आहे चिकन. तर मित्रांनो आता इथे लोणावळ्यामध्ये आपण आलोय गोकार्टिंग करायला. आणि गोकार्टिंगची काही रूल्स आहेत आणि पाहू शकता तुम्ही मिलिंद सर पण इथे गोकार्टिंग करणार आहेत. ओके. आणि रुपेश सर आहेत. रुपेश सर गोकार्टिंगसाठी रेडी आणि अभिषेक आहे पुढे. आणि फुल गर्दी आहे, तुम्ही पाहू शकता. इथून स्टार्ट होतं. इथून तुम्हाला गाड्या मिळतील. त्या गाड्या आहेत त्या ट्रॅकवरती तुम्हाला रेस करायचे. आणि वरती सायकल बघताय तुम्ही इथे. एक तुम्हाला सायकल देखील चालवता येऊ शकते. फुल ॲडव्हेंचर आहे. बंजी जम्पिंग आहे समोर. खूप मजा येणार आहे. चला जाऊया राईडला. पुढे 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 चला.
एक एक्सायटेड गेम खेळायला आपण चाललो आहे, पिन बॉल. तर कसा एक्सपिरियन्स आहे तो आता बघूया. तुम्हाला मी दाखवतो नंतर. हा एरिया आहे त्याचा. प्रिपरेशन चालू झालं आहे जॅकेट घालायला. आणि इथे ते आपल्याला पिन बॉल खेळायचे आहे पर पर्सन. हा बघा आपल्या गेमचा आतला भाग. इथे आपल्याला जाऊन मस्त मारामारी करायची आहे. इथून जाळी आहे, नेट आहे, त्यामुळे तुम्हाला एवढा क्लिअर नाही दिसणार. थोडं लांब जातो, बऱ्यापैकी दिसेल तुम्हाला. इट्स लाईक टोटल ठाणामारी, आतंकवादी कलर, आतंकवादी. ओके, दोन कोर्ट असतील. 2 कोर्टची मिडल लाईन असेल. मिडल लाईनला तुम्ही क्रॉस करायचं नाही. आपल्या कोर्टचं राऊंडच ते आहे. ज्या टीमचा मेंबर मिडल लाईन क्रॉस करेल त्या टीमचा मायनस. तर तुम्हाला सेकंड पॉईंट घ्यायचं तुम्हाला पोल टच. त्या पोल टच कसा करायचा आहे? सपोज तुम्ही या बंकर मागे, तिथून तुम्हाला याचे पोलला टच करायचं आणि परत बंकर मागे जायचं आहे. असं तुम्ही सक्सेसफुल टच केलं तुम्हाला 5 पॉईंट भेटणार. पण पोल टच करता वेळेस समोरच्या एनिमीची तुम्हाला गोळी लागली की पोल टच अनसक्सेसफुल करणार. पॉईंट सिस्टम समजला. आता याच्यामध्ये सेफ्टी काय ते तुम्हाला फिक्स मार्क दिले. गेममध्ये कोणी काढायचं नाही, काय झालं तरी कोणी प्रेशर नाही. ते डॉ वेगळा लागला डॉ वेगळा जाऊ शकतो. त्यामुळे फिक्स मार्क गेममध्ये कोणी काढायचं नाही आहे. आणि जास्तीचा टार्गेट ठेवायचं फक्त वेस्टवरतीच मारायचं आहे, बाकी कुठे मारायचं नाही. खाली लागण्याचे चान्सेस होते. ओके, त्यामुळं फक्त वेस्टवरतीच मारायचं आहे तुम्हाला. आणि पोल टचला एका वेळेस आहे ना त्याच्या हेडवरती मागून कोणी मारायचं नाही. मागून काय सेफ्टी नसते. त्यामुळे फक्त वेस्टवरतीच मार टार्गेट. समजलं कसं घ्यायचं? ओके. 10 ते 15 मिनिटाचा तुम्हाला म्हणजे बेसिकली या पॉईंटला टच केल्यावर आपल्याला 5 पॉईंट मिळणार. 10 ते 15 मिनिटाचा तुम्हाला वेळ भेटणार आहे. व्हिडिओ काढू शकेल नाही, ब्लर होतो. नेट असतं ना डबल तिथं. 10 ते 15 मिनिटाचा तुम्हाला टायमिंग भेटणार आहे. त्या टायमिंगच्या अगोदर जर एका टीमच्या संपूर्ण गोळ्या संपल्या तर गेम स्टॉप नाही. ओके. ओके. गनला कसं यूज करायचं? वरती ना पकडायचं, खाली ना पकडायचं. स्ट्रेट पकडायचं आणि फक्त फायर करायचं. आणि गनला कपड्यापासून आणि बंकरपासून लांब ठेवून फायर करायचं. समजलं? आता हेल्मेट घाला. बोला. पडला फोन. रेड टीम लीड मध्ये. लागला त्याला मारलाय. पॉईंट नाही ना? पॉईंट नाही. Unsuccessful touch. 9 point. मारुती बिल मारुती पुढे मारुती टच कर मारुती सिंगल आहे तू नाही लागला. किती बॉल झाले आपले? 7. आणि त्यांचे 10. हो 12 point. Successful touch. हा गेला सिंगल मार पुढे तू चल चाबक मारलाय. Game stop. टॉप गेट स्टॉप Stop. Black team victory. खुशली Great. मित्रांनो, इथे तुम्ही पाहू शकता हे गो कार्टिंगचे रेट्स आहेत. रेड बटन गो कार्टिंग म्हणून महाबळेश्वरमध्ये तुम्ही येऊ शकता. इथे खूप मजा आली, खूप ॲडव्हेंचर करायला मिळू शकतं इथे आणि खूप फन. आणि मंथ ऑफ तुम्ही म्हणू शकता एंड ऑफ एप्रिल आहे, पण काही एवढा गरमही नाही आहे, अजून पण गरम काही नाही. मजा येते. हे रेड कार्ड आहे, तुम्ही पाहू शकता त्यावर पर पर्सन 650 जर डबल केलं तर. आणि बरेचसे ॲडव्हेंचर इथे पाहू शकता.
ट्रेन आहे, इथे सायकलिंग आहे, झिप सायकलिंग आहे, वॉल क्लाइम्बिंग आहे, बंजी जम्पिंग आहे, झिप लाईन आहे, आर्चरी आहे, नंतर हे आहे स्ट्रेट ड्राईव्ह, क्रिकेट पण आहे आणि डॅशिंग कार आहे. ह्याच्यामध्ये पिनबॉलमध्ये पण खूप मजा येईल करायला. चला नक्की या विजिट करा. आवडलं तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा. थँक्यू. तर मग अशी आम्ही ती गाड्या पार्क करून वरती गेलो आणि इथून एंट्री होती, मला दाखवतो मेन एंट्रन्स त्यांचा. आणि वर गेल्यावरती आम्ही तिकीट काउंटरला तिकीट काढलं आणि तिथून आम्ही मग गो कार्टिंग केलं. तर हे आहे एंट्रन्स, रेड गो कार्टिंग. खूप छान आहे, मस्त आहे, बरेचसे ॲडव्हेंचर्स आहेत. सायकल बघा कशी मस्त वरती दिसते का? मला कॅमेरा दिसत नाही, तुम्हाला दिसते? हां इथे बघा नीट. व्हेरी गुड, मस्त. नक्की विजिट करा. आवडलं तर पुन्हा पुन्हा या. महाबळेश्वरमध्ये थंडीत या, प्रत्येक वेळी या, एन्जॉय करा. बाय. आमचा 205 नंबर रूम खूप छान रूम आहे. कधी निसर्ग हॉटेलमध्ये आलात महाबळेश्वरमध्ये तर या रूमसाठी नक्कीच प्रिफर करा, कारण इथून जो पाठचा व्ह्यू आहे तो मी तुम्हाला नंतर दाखवतो. तो खूप छान आहे. ओके, तर बघूया आपण आतमध्ये. थोडंसं मेसअप आहे सामान पण. आता मित्र आतमध्ये लॉक झाला आहे, ॲक्च्युली तो थोडंसं प्रिपेअर करतो आहे, तर मी तुम्हाला नंतर व्ह्यू दाखवतो. पण तात्पुरतं चला खाली जाऊया. हा त्यांचा कॉरिडॉर आहे, दुसऱ्या मजल्यावर आहे आम्ही. इथून दुसऱ्या मजल्यावर हा 205 रूम नंबर आहे. तर आलात कधी तर नक्की ह्यालाच प्रेफर करा. हां, इथे मस्त अशी बसायची जागा आहे, बघू शकता तुम्ही. छान संध्याकाळी तुम्ही बसू शकता, रिलॅक्स होऊ शकता. आणि इथून पुढे कॉरिडॉर आपल्याला पुढे जायचं आहे. चला, इथून पुढे आता आपण जाणार होतो एका शंकराच्या मंदिरामध्ये, जवळच आहे, एक 5 किलोमीटर. तर चला, तुम्हाला एक हॉटेलचा स्विमिंग पूल पण दाखवतो. छान केलं आहे हॉटेल, आवडलं मला. शॉर्ट अँड स्वीट तुम्ही फॅमिलीला पण घेऊन येऊ शकता. आणि आता ऑक्सिजन असल्यामुळे जास्त गर्दी नाही, त्यामुळे स्विमिंग पूलमध्ये पण जास्त कोण नाही आहे. हा यांचा डेस्क आहे इकडे, आणि इथे आपलं बाईक पार्क आहेत. आणि हे आपले हॉटेलचे मॅनेजर आहेत. सर तुमचं नाव सांगा. हे आपले हॉटेलचे मॅनेजर आहेत, त्यांच्याबरोबर आपण कोऑर्डिनेट केलं. सांगा नाव तुमचं. बाळकृष्ण. आणि थोडंसं हॉटेलबद्दल आम्हाला माहिती देता का यामध्ये? हॉटेलबद्दल माहिती म्हणजे आपलं महाबळेश्वर आणि पाचगणीचं सेंटरला आहे. हां, सकाळीमध्ये. ओके. तुम्ही आपल्या इथनं स्टेटस पॉईंट, इको पॉईंट, क्षेत्र महाबळेश्वर मंदिर 7 किलोमीटरवर आहे. बरोबर. मॅट्रो गार्डन 2.5 किलोमीटरवर आहे. ओके. हां, आणि मार्केट 6 किलोमीटर आहे. छान, विजिट करायला या नक्की मित्रांनो. आणि छोटासा स्विमिंग पूल देखील तुम्हाला दाखवतो. थँक्यू सर माहिती दिल्याबद्दल. आणि हा त्यांच्या हॉटेलचा व्ह्यू आहे, सकाळचा मॉर्निंगचा व्ह्यू बघू शकता तुम्ही. छान असं स्विमिंग पूल आहे. काल आम्ही इथे खूप एन्जॉय केलं. हा एंट्रन्स आहे. चला आता आम्ही निघतो आहे शंकराच्या मंदिराकडे. मी भेटतो तुम्हाला थोड्या वेळाने मंदिराजवळ. हा हॉटेलच्या पाठचा व्ह्यू इथून आहे. इथून थोडीशी गल्ली आहे छान, आणि छान अशी झाडं आहेत आजूबाजूला. तर हा रोड जातो खाली आपल्याला मार्केटजवळ, आणि आपल्याला आता जायचं आहे या रूटला इकडे. ओके, मंदिराजवळ जाणार आहोत आपण इथे. चला भेटतो तुम्हाला मंदिरामध्ये. तर अशा प्रकारे आता पंचगंगेचा उगम असलेल्या 5 नद्यांचा उगम इथे आपण पोहोचलो. आणि इथे गाड्या पार्क केल्या आणि इथून चला वरती जायचं आहे. तुम्हाला तिथे झेंडा दिसतोय, हा झेंडा. इकडे आपल्याला वरती जायचं आहे. लेट्स गो, पाहूया तिथे. फर्स्ट टाइम मी पण येतोय महाबळेश्वरमध्ये पंचगंगेचा उगम. चला पाहू वरती जाऊन. वरती तर कॅमेरा अलाउड नाही आहे असं म्हणतात, पण बघूया. आणि खाली एक शंकराचं मंदिर आहे, तिथून आपल्याला सर्कल करून खाली यायचं. चलत राहा आणि मजा घेत राहा सगळी. दुकान लाईन चालू झाली आहे छान असं. इथून एंट्रन्स आहे.
पंचांग मंदिर आहे इथे. हे मंदिर आहे, पाहू शकता. श्री महाबळेश्वर क्षेत्र. चला आतमध्ये जाऊ. आतमध्ये अलाउड नाही मोबाईल, सो इथे मी थांबतोय. आणि छान असा व्ह्यू आहे इकडनं दोन्ही साईडला. दुकान लाईन आहे, इथून आपल्याला आत जायचं आहे. ओके चला. मित्रांनो इथे मंदिराच्या जवळ एक शॉप आहे, मस्त शॉप आहे. नानाज ड्रायफ्रुट्स म्हणून आहेत. छान असं मस्त ठेवलं आहे त्यांनी मेंटेन, बघू शकता तुम्ही. इथे भरपूर व्हरायटी आहेत चण्याची. ही अशी व्हरायटी आहे. खारे आहेत, रोस्टेड आहे, बुंदी आहे आणि छान असं व्हरायटी इथे मंदिर. हे ओनर आहेत शॉपचे. हे ट्राय करूया आपण इथे. पावटा शेंगदाणा. ओके काय पावटा शेंगदाणा. पावटा शेंगदाणा मित्रांनो, ह्याला पावटा शेंगदाणा ट्राय करतो मी. तुम्ही पण आलात तर नक्की ट्राय करा. छान आहे. महाबळेश्वर क्षेत्र मंदिर आहे इथे. दादा माहिती पण सांगत होते थोडीशी. एंट्रन्स आहे, छान असा व्ह्यू आहे. इथून आता एंट्री करायची. प्राथमिक शाळा आहे, लहानपणाची चालू आहे शाळा. चला पुढे जाऊ. मंदिराला प्रदक्षिणा घालून पुढे निघू. चला. Look at this. चला इकडे मध्ये ते काय बस जवळ आहे. हॅलो फ्रेंड्स, तर संध्याकाळची आता 9:10 झाली आहेत आणि मॅप्रो इथे येऊन मस्त स्ट्रॉबेरीचा आस्वाद घेतला. आणि हा पूर्ण एरिया स्ट्रॉबेरीचा महाबळेश्वरमध्ये बेस्ट आहे. ऑफ सीझन आहे थोडासा, तर ऑफ सीझनमध्ये येऊन तुम्ही खूप एन्जॉय करू शकता, कारण गर्दी कमी आहे. तुम्हाला जे काय पाहिजे ते इझिली अवेलेबल ॲक्सेस होतं. तर मला तर ऑफ सीझनमध्ये इथे बरं खूप आवडतं. तुम्ही पण या व्हिजिट करा, एन्जॉय करा. गोल 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 झाडावर झू 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 गाडीवर मुंगल्याची सर्कस गोल 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 तळजावच्या खोळी गोल 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 ट्रॅक्टरवर चक्कर मारायची दूर 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 कागदाच्या विमानावर
Happy birthday to you. महाबळेश्वरमध्ये नवीन फ्रेंड भेटलाय. गुडी गाडी येते या पुढे आते. बरं छान आहे, कविशला आवडेल. चल या आमच्यावर फिरायला ये. चल येणार तो. हा आहे नाईट व्ह्यू निसर्ग रेस्टॉरंटचा आणि हॉटेलचा इथला, जिथे आम्ही स्टे केलं आहे. तुम्ही पाहू शकता इथे नंबर पण दिलेला आहे, कॉन्टॅक्ट करू शकता. छोटं स्विमिंग पूल देखील यांचं आहे आणि हा नाईटचा व्ह्यू. छान हॉटेल आहे, घरगुती रेस्टॉरंट पण आहे त्यांचं आतमध्ये. आणि एरिया खूप छान, ते शांत एरिया आहे. तर इथे वन डे स्पॉटसाठी फॅमिलीसाठी खूप छान जागा आहे. तर चला मित्रांनो, परतीची वेळ झालेली आहे आणि गुड मॉर्निंग टू एव्हरीवन. आणि आता इथून आपल्याला पोलादपूरवरून गोवा मार्गे जायचं आहे खाली. आपण येताना आलो होतो वाई मार्गे सातारा हायवेवरून, आणि जाताना जायचं आपल्याला गोवा मार्गे खाली उतरायचं आहे. तर एक फायनल लुक आपला रूम असा होता बऱ्यापैकी. आणि इथे आम्ही रेस्ट केली चांगली मस्त. इथून जो व्ह्यू आहे इथला बघू शकता तुम्ही, तो रूमचा व्ह्यू हा एवढा सुपर व्ह्यू होता की इथून सकाळी सकाळी सनराईज व्हायचं, सूर्य उगवायचा तेव्हा तिथे छान मस्त असं कोवळं ऊन जे असतं ना ते महत्त्वाचं असतं. तर ते अक्षरशः रूममध्ये यायचं मस्त, आणि खूप चांगला व्ह्यू दिसतो इथून. चला भेटू तुम्हाला पुढे माउंटवरती. थँक्यू. हाय फ्रेंड्स, तर शेवटचा ब्रेकफास्ट मुंबईला जाण्याच्या अगोदरचा हाय प्रोटीन डाएट सगळ्यांचं तेच आहे. अभिषेक पोहे खातोय अजून, त्याच्यानंतर अंडी खाणार आहे. इथे 2 ताटं अंड्याची आलेली आहे, मिलिंद सरांचा फेवरेट नाश्ता. चला ही अंडी खाऊन आम्ही परत आला परतीच्या प्रवासाला. ओके. हो हो.